मांजरीत अभ्यासाचा भोंगा सुरू, एकता सोशल फाउंडेशनचं कौतुकास्पद कार्य। मुलांच्या शैक्षणिक प्रगतीकडे पालकांचं पूर्ण दुर्लक्ष होत असून मुले मनोरंजनात्मक साधनांच्या आहारी जात आहेत। याचा परिणाम मुलांच्या भविष्यावर होऊ शकतो हे पालकांच्या लक्षात आलं पाहिजे। मुलांच्या भविष्यासाठी पालकांनी आत्ताच जागृत झालं पाहिजे। विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाबाबत सकारात्मक विचार जागृत होण्यासाठीच एकता सोशल फाउंडेशनच्या वतीनं अभ्यासाचा भोंगा ही संकल्पना राबवण्यात येते। याला पालकांनी सहकार्य करावं असं आवाहन शांतीसागर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सनतकुमार पाटील यांनी मांजरी इथं केलं। मांजरी येथे एकता सोशल फाउंडेशनच्या वतीनं सायंकाळी 7 ते 9 या काळात टीव्ही व मोबाईल बंद ठेवून विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावं, यासाठी अभ्यासाचा भोंगा या संकल्पनेची मंगळवारी सुरुवात करण्यात आली। सनतकुमार पाटील यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी एकता सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष दिलीप पवार म्हणाले, अभ्यासाचा भोंगा ही संकल्पना राबवण्यासाठी गावातील सर्वांचं सहकार्य लाभलं असून सर्व शिक्षण संस्थांच्या पदाधिकारी तसेच शिक्षक यांच्याकडूनही कौतुक करण्यात आलं आहे व सहकार्य करण्याचं आश्वासनही देण्यात आलं आहे। शिक्षक अमन किलेदार, करीम घालवाडे यांच्यासह फाउंडेशनचे सदस्य मनापासून प्रयत्न करत आहेत। पालकांनी या उपक्रमास सक्रिय सहभागी होऊन सहकार्य करावं असं आवाहन एकता सोशल फाउंडेशनच्या वतीनं आम्ही करत आहोत असं सांगितलं। यावेळी छत्रपती शिवाजी क्रेडिट सौहार्दचे अध्यक्ष अशोक काळविरे, उपाध्यक्ष डॉक्टर विजयकुमार उपाध्ये, संजय नांद्रे, सुरेश मांगलेकर, शशिकांत पाटोळे, राजेंद्र यादव, फारुख तांबोळी, चंद्रसेन कदम, पिंटू चव्हाण, सचिन माने, प्रकाश पाटील, सनी पाटील, विनोद काडापुरे, विशाल कमते, डॉक्टर मल्लिकार्जुन हळीजोळे, तानाजी रोडे तसेच सोशल फाउंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते।